वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस हा पार्ट कंप्लीट केला होता, ज्यामध्ये दोन प्रकारचे कॉन्ट्रासेप्टिव्ह आपण पाहिले, टेम्पररी आणि परमनंट. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण अप्लाइड पार्ट ऑफ द चॅप्टर पाहणार आहोत. त्यापैकी पहिला भाग आहे दॅट इज मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. व्हॉट इज MTP? A voluntary termination of pregnancy before full term is called medical termination of pregnancy, MTP, or induced abortion. व्हॉल्युंटरी म्हणजे जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सरपणे, बरोबर आहे. जेव्हा एखादी फिमेल ही प्रेग्नंट आहे आणि फुल टर्म होण्याच्या अगोदर, फुल टर्म म्हणजे 9 मंथ किंवा जो जस्टेशन पिरियड आहे 266 किंवा 280 डेजचा, हा कंप्लीट होण्याच्या अगोदरच जेव्हा ती थांबवली जाते, हेतुपुरस्सर ती टर्मिनेट केली जाते, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऑर इंड्युस्ड ॲबॉर्शन. MTP इज इसेन्शियल. मग ह्याचं काय उद्देश किंवा ही कधी केली जाते, तर वेन देर आर अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज अँड डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस. बरोबर आहे. अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज आणि जर फिटसची डेव्हलपमेंट ही डिफेक्टिव्ह असेल तर अशा दोन कंडिशनमध्ये MTP ही केल्या जाते. इट इज सेफ ड्युरिंग द फर्स्ट ट्रायमिस्टर ऑफ प्रेग्नन्सी. मग सेफ पिरियड कधीपर्यंत आहे MTP करण्याचा, दॅट इज द ड्युरिंग फर्स्ट ट्रायमिस्टर. पहिला ट्रायमिस्टर कंप्लीट होण्याच्या अगोदर, म्हणजे 3 महिन्यांच्या अगोदर. का? कारण त्यानंतर प्लॅसेंटा फॉर्मेशन होते आणि इट इज क्वाईट हार्ड. त्यामुळं MTP आहे दॅट इज सेफ पिरियड जर पकडला तर तो आहे फर्स्ट ट्रायमिस्टर. द डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस इज एक्झामिन्ड बाय एमनिओसेंटेसिस. मग जर फिटस हे डिफेक्टिव्ह आहे हे कशावरून आपल्याला कळेल, तर एमनिओसेंटेसिस ही जी प्रोसिजर आहे याद्वारे फिटसचे डिफेक्ट हे आपल्याला तपासता येऊ शकतात. तर एमनिओसेंटेसिस बघूत काय आहे. एमनिओसेंटेसिस इज द प्रोसेस इन विच एमनिओटिक फ्लूइड containing fetal cells are studied for genetic analysis. ओके. एमनिओसेंटेसिस आपल्याला माहीत आहे की एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असताना एमनिओटिक कॅव्हिटी आणि एमनिओटिक त्यामध्ये फ्लूइड हे प्रेझेंट असते आणि त्या एमनिओटिक फ्लूइडमध्ये त्या फिटसच्या सेल्स असतात. मग ज्या प्रोसेसमध्ये एमनिओटिक फ्लूइड ज्यामध्ये फिटसच्या सेल्स आहेत ह्या स्टडी केल्या जातात आणि त्यांचं जेनेटिक ॲनालिसिस हे केलं जातं, that procedure is called as amniocentesis. A hollow needle is inserted into uterus under ultrasound guidance. अल्ट्रासाउंड सोनोग्राफीच्या मदतीने एक हॉलो नीडल ही जी आहे ही युटरसमध्ये इन्सर्ट केली जाते आणि ते काही जे एमनिओटिक फ्लूइड आहे ते ॲस्पिरेट केलं जातं त्या निडलमध्ये आणि मग ते जे आपण एमनिओटिक फ्लूइड जमा केलं आहे त्याचं ॲनालायसिस केलं जातं. The chromosomes are studied to see the abnormalities in the developing fetus. आणि त्या फिटल सेलमध्ये असणारं जे न्यूक्लियस आहे त्यातले जे क्रोमोझोम्स आहेत हे स्टडी केले जातात आणि त्या फिटसमध्ये काही डेव्हलपमेंटल ॲनॉमलीज किंवा ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का हे तपासल्या जाते. बट द डेंजरस ट्रेंड इज द मिसयूज ऑफ एमनिओसेंटेसिस इज टू डिटरमाइन द सेक्स ऑफ द फिटस. परंतु याचा उपयोग हा मिसयूज कशा पद्धतीने केला जातो. ॲक्च्युली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट किंवा व्हेरी गुड मेथड. कशासाठी? जेनेटिक ॲनालिसिस करणे हे आवश्यक आहे. एखादं डिफेक्टिव्ह बेबी जन्माला येऊन आयुष्यभर तो डिफेक्ट सांभाळत बसण्यापेक्षा त्याचं जर पटकन ॲनालिसिस झालं तर दॅट विल बी व्हेरी इझी फॉर मदर अँड द फिटस ऑर दॅट बेबी. परंतु ह्याचा मिसयूज हा जास्त वाढलेला आहे आणि तो कशासाठी केला जातो? टू डिटरमाइन सेक्स ऑफ द फिटस. कारण यामध्ये क्रोमोझोम्स हे तपासले जातात आणि इझिली त्या फिटल सेलमध्ये XX सेल आहेत का XY सेल आहेत, क्रोमोझोम आहेत, यावरून ते चाइल्ड मेल आहे का फिमेल आहे हे तपासल्या जाऊ शकते. जर XX क्रोमोझोम असेल तर दॅट इज 100% फिमेल चाइल्ड आणि XY क्रोमोझोम्स असतील तर दॅट इज मेल चाइल्ड. यावरून या एमनिओसेंटेसिसचा मिसयूज जो आहे तो सेक्स डिटर्मिनेशनसाठी केला जात आहे. अँड फ्रिक्वेंटली इफ द फिटस इज फाउंड टू बी फिमेल इट इज ॲबॉर्टेड अँड विच इज टोटली इलिगल.
जर फिटस हे फिमेल चाइल्ड आहे तर ते ॲबॉर्ट केलं जातं, जे की टोटली बेकायदेशीर आहे. आणि फिमेल चाइल्ड ॲबॉर्ट करणं याला म्हणलं जातं फिमेल फोटिसाईड. फिटस इज द बेबी, साईड इज द डेथ. त्याला मारलं जातं. फिमेल जे इंट्रायुटेराईन बेबी आहे त्याला मारलं जातं. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज लिगलाइज्ड MTP ॲक्ट इन 1971 with strict conditions to avoid its misuse. त्यामुळं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जो MTP ॲक्ट आहे तो लिगलाइज्ड कायदेशीररित्या MTP ॲक्ट हा बनवलेला आहे इन 1971, की ज्यामध्ये स्ट्रिक्ट कंडिशन्स ॲड केलेल्या आहेत की जेणेकरून त्याचा मिसयूज होणार नाही. देन रिस्क असोसिएटेड विथ ॲम्निओस सेंटेन्सेस. काय काय याच्यामध्ये रिस्क आहेत? नंबर 1, मिसकॅरिएज, म्हणजे ते नॅचरली ॲबॉर्ट होऊ शकतं. निडल इंजुरी टू द फिटस, जर प्रॉपर अल्ट्रासाऊंडमध्येही प्रॉपररित्या जर ती निडल एम्प्टी स्पेसमध्ये असेल किंवा फक्त कॅव्हिटीमध्ये असेल तर ठीक आहे, परंतु त्याला काही फिटल पार्ट जर टच होत असतील तर दॅट मे कॉज इंजुरी. देन लिकिंग ऑफ ॲमनिओटिक फ्लुइड, बरोबर आहे. जर ॲमनिओटिक कॅव्हिटीला निडलद्वारे जे काही आपण इन्सर्ट करणार आहोत ते जर त्याचा आकार जर मोठा झाला किंवा बाय चान्स एनी इंजुरी, ॲमनिओटिक फ्लुइड हे लीक होऊ शकतं आहे अँड देर इज चान्स ऑफ इन्फेक्शन. Then medical termination of pregnancy, that act in 2017 was enacted by Government of India. The attention of MTP Act is to reduce the induce of illegal abortion and maternal mortality. याचा मेन जो पर्पज आहे तो आहे हे जे इल्लिगल ॲबॉर्शन्स आहेत, फिमेल फोटिसाइड्स आहेत, हे थांबवले जावेत आणि त्याच्यासोबतच मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, मृत्यूदर जो आहे हा कमी करणं हा त्यामागचा मेन पर्पज आहे. ओनली द कन्संट ऑफ वुमन हुज प्रेग्नन्सी इज बिंग टर्मिनेटेड इज रिक्वायर्ड. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची जी कन्संट आहे किंवा संमती जी आहे ही मदरची आहे. अकॉर्डिंग टू MTP ॲक्ट, प्रेग्नन्सी मे बी टर्मिनेटेड विदिन फर्स्ट 12 वीक्स और मोर दॅन 12 वीक्स बट लेस दॅन 20 वीक्स. बरोबर आहे. कमीत कमी 12 आठवड्यात किंवा जास्तीत जास्त 12 आठवडे ते 20 आठवड्यामध्ये ही MTP सेफली केली जाते. अँड द रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ओपिनियन इज मॅन्डेटरी. कंपल्सरी काय आहे? प्रॅक्टिशनरचं ओपिनियन. जर द डॉक्टर इज सेईंग दॅट द फिटस इज डिफॉर्म्ड, त्याच्यामध्ये काहीतरी डिफॉर्मिलिटी आहे किंवा त्या प्रेग्नन्सीमुळे मदरला काही त्रास होऊ शकतो, त्याच वेळेला MTP ही करण्यात येऊ शकते किंवा मदरची कन्संट असेल तरच करण्यात येऊ शकते, अदरवाईज इट इज इल्लिगल. बघा या फिगरमध्ये दाखवलेलं आहे स्टेप्स. पहिल्यांदा अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीचा यूज करून फिटसची पोझिशन ही युटरसमध्ये कशी आहे हे आधी पाहिलं चाललं आहे. देन अ हॉलो निडल इज इन्सर्टेड थ्रू द ॲबडॉमिनल कॅव्हिटी अँड द युटेराईन वॉल. त्यानंतर ॲमनिओटिक फ्लुइड जे आहे ते त्या निडलमध्ये सक केलं जात आहे, ॲस्पिरेट केलं जात आहे. त्यानंतर ह्या ज्या सेल्स आहेत ह्या ॲमनिओटिक फ्लुइडसहित जे सगळं मटेरियल आपण त्या निडलमध्ये ॲस्पिरेट केलं आहे हे एका ट्यूबमध्ये टाकून त्याचं सेंट्रिफ्युगेशन केलं आहे आणि ज्या बेसला ज्या काही सेल्स जमा झालेल्या आहेत त्यांचं ॲनालिसिस केलं जाईल, क्रोमोझोम स्टडी केलं जाईल, त्याला कॅरिओटाईप असं म्हटलेलं आहे. आणि त्यावरून क्रोमोझोमच्या अनुसार काही डिफॉर्मिटीज आहेत का हे चेक केलं जातं. दिस इज द एमनिओसेंटेसिस प्रोसेस. Then are the sexually transmitted diseases. The diseases or infections which are transmitted through sexual intercourse are collectively called as sexually transmitted diseases, STDs, or venereal diseases or reproductive tract infections. बरोबर आहे. आपण हेल्थ, इम्युनिटी आणि हेल्थ या चॅप्टरमध्ये काही डिसीजेस पाहिले होते, बरोबर आहे. त्याच पद्धतीने
रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये सुद्धा आपल्याला काही वेगळ्या प्रकारचे डिसीज पाहायला मिळू शकतात आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे सेक्शुअल इंटरकोर्स. बरोबर. इफ द इन्फेक्शन्स आर ट्रान्समिटेड थ्रू सेक्शुअल इंटरकोर्स, जर सेक्शुअल इंटरकोर्सच्या माध्यमातून जर ते आजार पसरत असतील तर त्यांना सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस किंवा व्हेनरल डिसीजेस किंवा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स असं म्हणतात. अँड द मेजर व्हेनरल डिसीजेस आर सिफिलिस अँड गोनोरिया. जे सगळ्यात घातक आणि जास्त प्रमाणामध्ये आढळणारे व्हेनरल डिसीजेस आहेत ते म्हणजे दोन. पहिला आहे सिफिलिस, दुसरा आहे गोनोरिया. तर पहिला डिसीज पाहू आपण, सिफिलिस. कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम इज ट्रोपोनेमा पॅलिडम. बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे आणि बॅक्टेरियाचे नाव आहे ट्रोपोनेमा पॅलिडम. इन्क्युबेशन पिरियड इज 3 to 4 weeks. 3 ते 4 आठवड्यापर्यंत लक्षणं दिसणार नाहीत. तो बॅक्टेरिया स्वतः ग्रो होण्यासाठी थोडा वेळ घेईल आणि त्याच्यानंतर आपल्याला हे लक्षणं पाहायला मिळतील. इन्फेक्शन साईट, इन्फेक्शन कुठून होतं आहे? म्युकस मेम्ब्रेन ऑफ जेनायटल ट्रॅक्ट, रेक्टल ट्रॅक्ट अँड ओरल रिजन. इन्फेक्शन हे आपल्याला मुख्यतः जेनायटल रिप्रोडक्टिव्ह जे ऑर्गन्स आहेत त्या ठिकाणी, रेक्टम किंवा ओरल रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. द प्रायमरी लिजन इज कॉल्ड ॲज कॅन्कर ॲट द साईट ऑफ इन्फेक्शन. जी पहिली लिजन किंवा पहिली जखम जी सिफिलिसमध्ये तयार होते तिला म्हणलं जातं कॅन्कर. प्रायमरी लिजन इज कॉल्ड ॲज कॅन्कर. कॅन्कर इज फॉर्म्ड ऑन एक्सटर्नल जेनायटल. बरोबर आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे त्यामुळे पहिलं लिजन हे आपल्याला जेनायटल ऑर्गनवर, एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स जे आहेत पेनिस किंवा वल्वा या ठिकाणी हे लिजन पाहायला मिळतं. देन स्किन रॅश, माइल्ड फीवर, इन्फ्लाम्ड जॉईंट, जॉईंट दुखणे, लॉस ऑफ हेअर, काही वेळा पॅरालायसिस. पुढच्या स्टेजेसमध्ये डिजेनरेटिव्ह चेंजेस इन हर्ट अँड ब्रेन. बघा, सुरुवातीला लक्षणं हे फक्त रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकच्या मर्यादित राहतात, परंतु जशी स्टेज वाढत जाईल तसतसे लक्षणं ऑल ओव्हर बॉडी पाहायला मिळतात. स्किनवर रॅश येते, फीवर असतो, जॉईंट पेन आहे, लॉस ऑफ हेअर्स आहे आणि त्याच्याही पुढं जाऊन जेव्हा ब्रेनमध्ये डिजेनरेटिव्ह चेंजेस पाहायला मिळतात तेव्हा पॅरालिसिस आणि बऱ्याच वेळा हर्टमध्ये सुद्धा हे डिजेनरेटिव्ह चेंजेस पाहायला मिळतात. देन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, याचा बचाव कसा करता येऊ शकते? एज्युकेशन अबाउट सेक्स प्रॅक्टिसेस. बरोबर आहे, सेक्शुअल इंटरकोर्स हा लिमिटेड ठेवणं किंवा सेक्स प्रॅक्टिसेस ह्या महत्त्वाच्या आहेत. सेक्स हायजीन हे महत्त्वाची आहे. त्यानंतर अवॉइड सेक्स विथ अननोन पार्टनर ऑर मल्टी पार्टनर्स. बरोबर आहे, जे अननोन पार्टनर्स आहेत, इन्फेक्शियस आहेत का नाही माहिती नाही, किंवा मल्टी पार्टनर्स सोबत सेक्शुअल इंटरकोर्स ठेवणं हे याचं महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यामुळे ते प्रिव्हेंट करणं. अँड यूज ऑफ कॉन्डोम. ट्रीटमेंट, अँटीबायोटिक पेनिसिलिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे अँटीबायोटिकचा आणि ते आहे पेनिसिलिन. सेकंड इज गोनोरिया. द कॉझिटिव्ह एजंट इज नायसेरिया गोनोरिया, दॅट इज ऑल्सो बॅक्टेरियल इन्फेक्शन. सिफिलिस हे पण बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं. गोनोरिया हे सुद्धा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे आणि बॅक्टेरियाचं नाव आहे नायसेरिया गोनोरी. इन्क्युबेशन पिरियड हा मेल फिमेलमध्ये वेगवेगळा आहे. मेलमध्ये दॅट इज 2 to 14 days आणि फिमेलमध्ये तो आहे 7 to 21 days. इन्क्युबेशन साईट, म्युकस मेम्ब्रेन ऑफ युरोजेनायटल ट्रॅक्ट, रेक्टम, थ्रोट अँड आय. आता या ठिकाणी थ्रोट आणि आय हे दोन ऑर्गन एक्स्ट्रा आहेत. लक्षणं बघूत. मेलमध्ये पार्शियल ब्लॉकेज ऑफ युरेथ्रा अँड रिप्रोडक्टिव्ह डक्ट. या इन्फेक्शनमुळं युरेथ्रा आणि रिप्रोडक्टिव्ह डक्ट ज्या आहेत ह्या पार्शियली ब्लॉक होतात. पस फ्रॉम पेनिस. आता या ठिकाणी बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, ज्या जखमा होतील त्यामधून पू यायला लागतो आणि हा पू पेनिसद्वारे बाहेर पडतो. पेन अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन. युरिनेशनच्या वेळेला पेन, दुखणे आणि त्या ठिकाणी बर्निंग सेन्सेशन होणे. याशिवाय अर्थरायटिस हे लक्षण आपल्याला मेलमध्ये गोनोरिया या डिसीजमध्ये पाहायला मिळते. तर फिमेलमध्ये पेल्विक इन्फ्लामेशन ऑफ युरिनरी ट्रॅक. युरिनरी ट्रॅक जो आहे, युरेथ्रा किंवा ब्लॅडर हा जो भाग आहे यासोबतच पेल्विक रिजन जो आहे या ठिकाणी पेन आहे किंवा इन्फ्लामेशन पाहायला मिळते.
सोबत स्टरिलिटी, गॅमेट्स तयार होणार नाहीत इन्फेक्शनमुळं. त्यानंतर अर्थरायटिस, द चिल्ड्रन बॉर्न टू अफेक्टेड मदर दे सफर फ्रॉम गोनोकोकल ऑप्थॅल्मिया और गोनोकोकल व्हल्वोव्हाजायनायटिस ऑफ गर्ल्स बिफोर प्युबर्टी. जर मदर ही गोनोरिया आणि इन्फेक्शियस आहे, तिला इन्फेक्शन झालेलं आहे आणि ती प्रेग्नंट आहे, तर तिथं होणारं जे बाळ आहे, द चाइल्ड बॉर्न टू द अफेक्टेड मदर विल सफर फ्रॉम गोनोकोकल ऑप्थॅल्मिया. त्याला जन्मतःच कोणता आजार असेल? गोनोकोकल ऑप्थॅल्मिया. म्हणजे काय असते? तर यामध्ये ते जे चाइल्ड आहे, मेल असेल किंवा फिमेल असेल, तर त्याच्या डोळ्यामध्ये सगळं चिकट स्त्राव तयार होत राहतात. आणि गोनोकोकल व्हल्वोव्हाजायनायटिस फॉर गर्ल जर असेल, ती गर्ल चाइल्ड असेल, तर गोनोकोकल ऑप्थॅल्मियाही होईल आणि गोनोकोकल व्हल्वोव्हाजायनायटिस होईल. आता व्हल्वोव्हाजायनायटिस, व्हल्वा अँड व्हजायना हे जे 2 एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स आहेत त्या फिमेल चाइल्डचे, तर या ठिकाणी आपल्याला स्टिकी म्युकस किंवा पस लाईक सिक्रेशन्स हे पाहायला मिळतात बिफोर प्युबर्टी. प्रिव्हेंटिव्ह मेजर सेम आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत, त्यामुळे सेक्स हायजीन, यूज ऑफ कॉन्डोम ड्युरिंग क्वायटस अँड अवॉइडिंग सेक्स विथ अननोन पार्टनर और मल्टी पार्टनर्स. सगळ्यात महत्त्वाचं, एड्स असेल, सिफिलिस असेल, गोनोरिया असेल किंवा नंबर ऑफ सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत की जे मल्टीसेक्स पार्टनरमुळं पसरणारे आहेत आणि त्यामुळं दे शुड बी अवॉइडेड. इथिक्सने वागणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रीटमेंट, अँटीबायोटिक, या ठिकाणी अँटीबायोटिक हे वेगळं आहे. सिफेक्झाइम इज द बेटर अँटीबायोटिक इन गोनोरिया. तर दीज आर 2 डिसीजेस ऑफ आवर सिलेबस. याशिवाय एड्स हा जो डिसीज आहे हा आपण इम्युनिटी आणि हेल्थमध्ये पाहिलेला आहे, परंतु तो फक्त सेक्शुअल ट्रान्समिशन किंवा सेक्शुअल इंटरकोर्सनी पसरत नाही, तर त्याची आणखी कारणं आहेत. परंतु सिफिलिस आणि गोनोरिया हे मात्र सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत. ओके, देन here are some questions. Solve them and thank you.